श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 20 ऑक्टोबरला संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. तसेच या दिवशी करवा चौथचे व्रत देखील असणार आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षातील चौथी तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना खूप लाभ होतो असे म्हणतात. या दिवशी भक्तगण उपवास देखील करतात. ही संकष्टी चतुर्थी 20 ऑक्टोबरला सकाळी 6:46 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 4:16 संपेल. या दिवशी चंद्रोदय रात्री 7:54 होणार आहे. भगवान गणेश हे बुद्धी, सुख आणि समृद्धी देणारे आहेत. त्यांची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो. त्यामुळे आनंद, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य वाढते. आता चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसे होत नाही. मुलं अभ्यास तर करतात, पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलं चिडचिडपणा करतात किंवा घरामध्ये भांडण करत असतात किंवा उगाच रागवत असतात. तसेच काही मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते. मुलांना पाहिजे तशी नोकरी ही मिळत नाही. मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल, मुलांबाबत आपल्याला अनेक प्रश्न हे सतवत असतात. तर मुलांबाबत ही सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा मुलांना नजरबाधा झालेली असते किंवा त्यांच्या मागे काही संकटे असतात, साडेसाती असते. ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी जरूर उपाय करावे. अगदी मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर कोणता उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपल्याकडून जेवढी सेवा करता येईल आपल्याला तेवढी सेवा ही करायचीच आहे. आता या दिवशी अंघोळ करताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही, म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच आपल्याला थोडंसं कच्चं दूध देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामुळे आपला चंद्र हा बलवान होत असतो. तसेच चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते व आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या 3 वस्तू टाकायच्या आहे. या वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. तर आपण एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण हा मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र म्हणावा. अंघोळ करताना देखील हा मंत्र म्हणू शकता किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना हा मंत्र म्हटला तरी पण चालेल. आपल्या घरामध्ये एखादी अशी व्यक्ती असते की जी नेहमी नकारात्मक बोलत असते. आपण कितीही सकारात्मक करण्याचा प्रयत्न करा, पण ती व्यक्ती नकारात्मक बोलत असते. तसेच एखाद्या व्यक्तीला व्यसन असते किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल तर प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यामुळे त्यांच्यावरती जर कोणतीही इडापिडा मागे लागलेली असतील, संकटे मागे लागली असतील तर ती दूर होईल व ती व्यक्ती देखील सकारात्मक होईल. आता एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये अनेक अडचणी, अडथळे येतात किंवा व्यवसाय असेल तर व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती देखील येतो. मग जर अशा समस्या असतील तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज 2 थेंब मध टाकायचे आहे आणि मध टाकूनच आपण अंघोळ करायची आहे. अगदी घरातील महिला असेल किंवा पुरुष असेल, जी पण व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तिच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब मध ही जरूर टाकावी. हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे. या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर शुभ्र वस्त्र परिधान करायचे आहे. तुम्ही लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. कारण की आपण जेव्हा पण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा काळा रंग वर्ज्य करत असतो. आता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. एक चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे. आपण देवघरामध्ये
घरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। दिव्याला हळदी कुंकू व्हायचे आहे, फूल व्हायचे आहे। आता गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे। अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। तुमच्या घरातील लहान मुले जर ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांना तुम्ही ही सेवा करायला सांगावी। आता गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व त्यांना अर्पण करायचे आहे। मग जास्वंदीचं फूल असेल, तसेच 21 दुर्वाची जोडी असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, तर या सर्व गोष्टी आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहे। यामुळे बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात व आपल्या सर्व इच्छित मनोकामना देखील पूर्ण करतात अशी मान्यता आहे। आता या दिवशी आपल्याला लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 11 लवंग लागणार आहे। आता तुमच्या घरामध्ये जर 2 मुले असतील तर तुम्ही 22 लवंग घ्यायचे आहे, किंवा एक मुलगा एक मुलगी असेल तरी पण तुम्ही 22 लवंग घ्यायचे आहे, आणि एकच मुलगा असेल तर तुम्ही 11 लवंग घ्यायचे आहे। आता हे लवंग घेताना साबूत असावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे। लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे, असेच लवंग आपल्याला घ्यायचे आहे। हे लवंग एका वाटीमध्ये ठेवायचे आहे। आपल्याला गणपती बाप्पा समोर आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने गणपती अथर्वशीष म्हणावा। म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, अगदी श्रवण केलं तरी पण चालेल। आता तुमच्या घरामधील मोठी मुले असतील, ते गणपती अथर्वशीष पठण करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी। यामुळे बाप्पाचा देखील आशीर्वाद त्यांना मिळत असतो। आता ही सेवा करून झाल्यानंतर त्यामधील एक लवंग आपण आपल्या मुलाला खायला द्यायचं आहे, किंवा मुलगी असेल तर तिला तुम्ही हे लवंग खायला द्यायचं आहे। बाप्पाकडे तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती सांगायची आहे। मग मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत नाही, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने बाप्पाजवळ सांगायचं आहे। आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार देखील आणायचे नाही। आता हे लवंग आपण मुलाला खायला दिल्यानंतर 10 लवंग आपण बाप्पासमोरच ठेवायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी आपण परत सकाळी बाप्पाची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे, गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे, आणि त्यातील एक लवंग परत दुसऱ्या दिवशी मुलाला खायला द्यायचं आहे। अशाच प्रकारे आपण 11 दिवस मुलाला 11 लवंग खायला द्यायचे आहे। यामुळे मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल, अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये त्याला नक्कीच यश मिळेल। लवंग हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगलं असतं, त्यामुळे ते खाण्यासाठी काहीही एक हरकत नाही। आता भरपूर वेळा आपली एखादी इच्छा असते, पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाही, तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे। तर आपल्याला हळद घ्यायची आहे आणि आपल्याला शुद्ध तूप घ्यायचं आहे। आता गणपती बाप्पाच्या कपाळावरती आपल्याला टिका लावायचा आहे। आपण पहिल्यांदा हळद आणि शुद्ध तूप एकत्र करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्याचा टिळा आपण बाप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे। लावत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करतच आपण टिळा लावायचा आहे। त्यानंतर थोड्याशा अखंड अक्षता घ्यायच्या आहे। आता या अक्षता आपण बाप्पाच्या कपाळावरती चिकटवायच्या आहे, आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे। यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि तुमची इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे। असा टिळा आपण 21 दिवस रोज बाप्पाला लावायचा आहे। मग रोज तुम्ही देवपूजा करता तेव्हा असा टिळा लावू शकता, किंवा तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, मग 21 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही असा टिळा बाप्पाला जरूर लावायचा आहे। यामुळे आपल्यावरती कोणतंही संकट हे येत नाही, बाप्पा सर्व विघ्न दूर करतात व आपली इच्छित मनोकामना देखील पूर्ण होते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। धन्यवाद।